नंदुरबार जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा अनुभव मार्च महिन्यातच येताना दिसून येत आहे। आजचे तापमान जवळपास 40° वरती गेल्यामुळं या वर्षाच्या ऋतूच्या सर्वाधिक तापमान जे आहे त्याची सुरुवात जी आहे ती झाली असल्याचे म्हटलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा तापमानाचा पारा जो आहे तो दिवसांदिवस वाढत चाललेला आहे। नंदुरबार शहरातील हा नवापूरच्या पुढील गजबजलेला एरिया असतो हा नेहमी। मात्र सकाळच्या सत्रामध्ये या परिसरामध्ये रस्त्यांवरती ओस पडले असल्याची परिस्थिती जी दिसून येत आहे। सुनसुनाट या रस्ते जे आहेत ते झालेले आहेत। या रस्त्यांवरती नेहमी वर्दळ असते। मात्र तापमानाचा परिणाम जो आहे तो मानवी जनजीवनावरती होत असल्यामुळं याचा परिणाम आता थेट वाहतुकीवरती होताना दिसून येत आहे। कामाशिवाय अनेक नागरिक जे आहे ते घराच्या बाहेर पडत नसल्यामुळं याचा परिणाम जो आहे तो वाहतूक व्यवस्थेवरती होत आहे आणि तापमान जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तापमानाचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने उष्माघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 17 उष्माघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे आणि हे उष्माघाती कक्ष जे आहे ते नंदुरबार जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, उपरुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे। मात्र तापमानाचा पारा यावर्षी अधिक राहील की काय अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। कारण या ऋतूच्या सर्वाधिक तापमान जे आहे ते आज नोंद झालेली 40° पासून सुरुवात झालेली, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तापमान जे ते आणखीन वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवली गेली आहे। त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील का काय असेच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसून येत आहे। तापमानाचा फटका जो आहे तो मानवी जनजीवनावर सोबतच आता शेती पिकांना देखील होणार आहे। त्यामुळे या शेती पिकांना देखील वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड जी आहे ती करावी लागणार आहे। जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।